सुनेत्रा पवार सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि सुनेत्रा पवार प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी आता दाखल झाल्यात। प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानावरून त्या संसदेकडे निघणार आहेत। तर सुनेत्रा पवार सकाळी 11 वाजता मोदींना भेटणार आहेत। मोदींच्या भेटीनंतर सुनेत्रा पवार अमित शहांचीही भेट घेतील। त्यानंतर सुनेत्रा पवार दुपारी 1:15 वाजता उपराष्ट्रपतींची सुद्धा भेट घेणार असल्याची माहिती आहे। अधिकची माहिती या संदर्भात जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय सांगाल, आज सुनेत्रा पवार या दिल्लीमध्ये आहेत, कसं नियोजन असेल त्यांच्या या दौऱ्याचं? मोहिनी, खरं तर काही वेळापूर्वी प्रफुल्ल पटेल जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि खासदार आहेत, त्यांच्या 26 JRG या निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे दोघेही काही वेळापूर्वी पोहोचलेले आहेत। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे काही वेळापूर्वीच या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे आता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या सगळ्यांची आता प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी बैठक जी आहे ती होऊ शकते अशा पद्धतीची माहिती आहे। त्यानंतर 11 वाजता संसदेच्या कार्यालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सकाळी सगळ्यात पहिली भेट ही सुनेत्रा पवार यांची असणार आहे। त्यामुळे त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या देखील भेटी नियोजित आहेत। पण मोहिनी, वेगवेगळ्या अनुषंगाने हा दौरा खूप महत्त्वाचा आहे, कारण उपमुख्यमंत्री झाल्याच्या नंतर सुनेत्रा पवार ह्या पहिल्यांदाच दिल्लीमध्ये आलेल्या आहेत। राज्यामध्ये वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू आहेत, त्या चर्चेच्या पार्श्वभूमीवरती सुनेत्रा पवार यांचा हा दौरा खूप महत्त्वाचा आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे। कारण 2 दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये आलेले होते। त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन विलिनीकरणाच्या अनुषंगाने देखील चर्चा केलेली आहे अशा पद्धतीची माहिती सूत्रांच्या हवाली मिळालेली आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा हा दौरा खूप महत्त्वाचा आहे। ही माहिती त्यांच्याकडून असं अधिकृत पद्धतीने सांगितलं जात आहे मोहिनी, की या दौऱ्यामध्ये हा दौरा सदिच्छा भेटींचा आहे, म्हणजे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यामुळेच सुनेत्रा पवार ह्या भेटीसाठी येत आहेत आणि त्या अनुषंगाने चर्चा होऊ शकते अशा पद्धतीची माहिती जरी त्यांच्या कार्यालयाकडून दिली जात असली तरी सुनेत्रा पवार ह्या आता खरं तर पक्षाच्या प्रमुख नेत्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्या राज्यामधील आहेत आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनुषंगाने देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काही चर्चा होते का हे बघावं लागणार आहे। त्यामुळे ते बघावं लागणार आहे। दुसरा मत नक्कीच प्रमोद, एकूणच या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काय घडामोडी घडतात त्याचे सगळे अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।